नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन. नाशिक जिल्ह्यात अनेक वर्षांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नाशिक रोड येथे मोठ्या उत्साहात सालाबादप्रमाणे जयंती साजरी केली जात असते. त्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे उपक्रम राबवले जातात. या प्रसंगी वसुंधराताई दिवेकर यांचा कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी निवड करून त्यांचा सन्मान सत्कार माननीय माजी न्यायाधीश प्रकाश भाऊ ताजनपुरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचबरोबर मनमाडचे पोस्ट ऑफिसर यांचाही सन्मान सत्कार माननीय जयंती उत्सव समितीचे खजिनदार इंजिनियर संजयजी पगारे साहेब यांच्या हस्ते व जयंती समितीचे अध्यक्ष कल्पनाताई दोंदे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यानुसार संगीतमय कार्यक्रम म्हणजेच नाशिकचे प्रसिद्ध गीत गाणारे जितू देवरे प्रेझेंट ऑर्केस्ट्रा शोमॅन चा भीमगीतांचा कार्यक्रम, मनाला आनंद देणारा आणि त्याचबरोबर मन रमवून टाकणारा गीतांचा आणि सांस्कृतिक परंपरेनुसार नृत्य सादरीकरण करण्याचा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला जात असतो. अशाच प्रकारचे त्यांनी या ठिकाणी कार्यक्रम साजरी केले आणि मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिक उपस्थित भीमसैनिकांनी दर्शवली. या कार्यक्रमाचे आयोजक सुनील संपत कांबळे यांच्याबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा देऊन उपस्थित असणारे अतुलभाऊ भावसार तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या महिला अध्यक्षा कल्पनाताई दोंदे, जयंती समितीच्या कार्याध्यक्ष डॉक्टर पल्लवी उनवणे, त्याचबरोबर शैलेश भावसार, अजितदादा दिवेकर आणि उपस्थित मान्यवर माजी न्यायाधीश प्रकाश भाऊ ताजनपुरे, मृणालीताई कापडणे, सरचिटणीस ॲडव्होकेट पुष्पा ढवळे, ॲडव्होकेट शुभांगी गीते, राजश्री साळवे, चैताली सोनवणे, अलका वाघ, पल्लवी गवडी, मीरा डंबाळे, संगीता जाधव, रोहिणी वाघ, त्याचबरोबर या ठिकाणी समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित कार्यक्रमाचे आयोजन करून मोठ्या संख्येने भीमगीतांचा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. वृत्तसंकलन अधिकार न्यूज, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक. तुम्ही किती बिलावा शक्ती आणि किती लढवा युक्ती, तुम्ही किती लावा शक्ती आणि किती लढवा युक्ती, तुम्ही करणारे किती हल्ला लय मजबूत सुनील भाऊचा किल्ला, तुम्ही करणारे किती हल्ला लय मजबूत भीमाचा किल्ला, तुम्ही करणारे किती हल्ला लय मजबूत भीमाचा किल्ला, तुम्ही किती लावा शक्ती आणि किती लढवा युक्ती, तुम्ही किती लावा शक्ती आणि किती लढवा युक्ती, तुम्ही करणारे किती हल्ला लय मजबूत भीमाचा किल्ला, तुम्ही करणारे किती हल्ला लय मजबूत भीमाचा किल्ला. अहो हा किल्ला मजबूत राहणारच सांगू, कारण की मावळ्याला तशा तुम्हाला खंबीर भेटलेला आहे. संजयबाई करा पगारे संजयबाई पगारे यांचं देखील मी आहे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. नुकतंच त्यांचं आगमन झालेलं आहे. नाही मांजरीच्या किल्ला नाही मांजरीचा किल्ला, नाही मांजरीच्या किल्ला, नाही मांजरीचा किल्ला. What
प्रेम आपण सर्वांनी सुरेश बाबूवर ठेवायचं आहे. शूर शूर भीमाचा खरा शिपाई, शूर भीमाचा खरा शिपाई. हो आता नदी करायला नाही, आता नदी करायला नाही. किल्ल्यावर जर केली चढाई, किल्ल्यावर जर केली चढाई, घ्यावं समजून झाली चढाई, घ्यावं समजून झाली चढाई. वाघ भेट नाही मांजरीच्या पिल्ला, गाई मत बकरी किल्ला. वाघ भेट नाही मांजरीच्या पिल्ला, गाई मत बकरी माझा किल्ला. वाघ भेट नाही मांजरीच्या पिल्ला, गाई मत बकरी माझा किल्ला. करागणे मी कावा तुम्ही, करागणे मी कावा. ओ स्वारी परतून लावू आम्ही, स्वारी परतून लावू. चिरवूर आम्ही घुमघुमे, चिरवूर आम्ही घुमघुमे. आता आमच्यात कमी नाही, आता आमच्यात कमी नाही. तर मनवा भयाचा ढिल्ला, लई मजबूत भीमाचा किल्ला. सैनिकांचे आणि भीमकन्यांचे मी संघर्ष स्वागत करत आहे. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम आवाज आला पाहिजे सर्वांचा. जय भीम. अजून जोरात जय भीम. आणि आज मी इथे वर आले आहे त्यासाठी मी सर्वप्रथम धन्यवाद देते सुनील दादा कांबळे यांचं, तर त्यांनी मला ही संधी दिली का इथे मी स्टेजवर उपस्थित राहून सर्वांबद्दल 2 शब्द व्यक्त करते. आज ही संधी मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच भेटली आहे. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसतेच तर आज एक दलित महिला तुमच्या समोर उभी राहून 2 शब्द व्यक्त सुद्धा करू शकली नसती. बरोबर आहे ना? बरोबर आहे का नाही? किंवा इथं कोणतीही महिला उपस्थित नसती. बरोबर ना? तसं बघायला गेलं तर 14 एप्रिल हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म उत्सव म्हणून आपण साजरा करत असतो. पण 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म उत्सव तर आहेच, पण सगळ्या महिलांचा स्वातंत्र्य उत्सव आहे. माहिती आहे ना सर्वांना? आज स्वतंत्र भारतातील सगळ्या महिला ज्या स्वतंत्रपणे जगतायत ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आणि सर्वप्रथम इथे उपस्थित असलेल्या सुनील भाऊ दादा कांबळे यांनी मला इथे संधी दिली बोलण्याची आणि त्यांनी मला कार्यक्रमाचं अध्यक्ष केलेलं आहे, त्यासाठी त्यांना खूप धन्यवाद देते. थँक्यू सर्वांना आणि जय भीम.